मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। सुरेश धसांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद। बारामतीत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान। अंजली दमानियांविरोधात गुन्हा दाखल करा, वंजारी समाज झाला आक्रमक। आणि कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये चक्क रोटीवरून झाला राडा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। बीडच्या संतोष देशमुख प्रकरणानं सध्या राज्यात मोठा गोंधळ उडाला असताना फरार आरोपींच्या अटकेची बातमी समोर आली आहे। या प्रकरणावर सुरेश धस यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। संतोष देशमुख प्रकरणामध्ये वारंवार आवाज उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुदर्शन घुले हा केवळ एक प्यादा आहे, मुख्य आरोपी आका आहे असं म्हटलंय। आता यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा एक मोठं वक्तव्य केलंय। त्यात सुरेश धसांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे। धस जे बोलतायत ते देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानुसार होणार नाही, याचा अर्थ गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही बीडमधील दहशतवाद, बंदुकीचं राज्य मोडून काढायचं असं देखील ते म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त आज म्हणजे 4 जानेवारी रोजी बारामतीत आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित करण्यात आलंय। नामांकित मल्लांच्या चित्तथरारक लढती यात होणार आहेत। या आखाड्यात तुल्यबळ अशा सुमारे 150 कुस्त्या होणार असून स्पर्धेचं आयोजन बारामती तालुका कुस्ती संघ आणि युगेंद्र पवार युवा मंचाच्या वतीने करण्यात आलंय। स्पर्धा पाहण्यासाठी स्वतः शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। मस्साजोग सरपंच खून प्रकरणी नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील सरपंच सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सरपंचांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी येत्या 9 तारखेला संबंध राज्यात ग्रामपंचायत बंद आंदोलन पुकारण्यात आलं असून त्यात मालेगाव तालुका देखील सहभागी होणार असल्याचं सांगत सरपंच संघटनेने तहसीलदारांना निवेदन दिलंय। देशमुख यांच्या मारेकरांना लवकरात लवकर पकडून फाशी द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। निश्चितपणाने ज्या वेळेस आज सरपंच हा गावात काम करत असताना गावामध्ये अनेक ठिकाणी तो भांडणं सोडत असतो, वादविवाद सोडत असतो। निश्चितपणाने त्या ठिकाणी त्यांच्यावर पण गावगुंड थेट हल्ला करतात, मध्यस्थीची भूमिका करत असताना सरपंचांना हल्ले हे महाराष्ट्राला नवीन नाही आहेत। आज स्वर्गीय संतोषजी देशमुखांच्या माध्यमातून महाराष्ट्राला हा मीडियाने मोठ्या प्रमाणात हा विषय दिलेला आहे। मात्र आमची मागणी अशी आहे की ज्या पद्धतीने खासदार आमदारांना पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं, त्याचप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांना शासकीय गुन्हा नोंदवण्याची पण जबाबदारी दिली जाते, त्याप्रमाणे आम्हा सरपंचांना न कुठला गुन्हा नोंदवता येतो, न आम्हाला कुठलाही पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं। निश्चितपणानं आमच्या मालेगाव तालुक्यामध्ये पण ह्या घटना घडलेल्या आहेत। यापूर्वी सरपंचांना हल्ले घडलेले आहेत। आम्ही सर्व सरपंच मागणी करतो की आमदार खासदारांच्या धर्तीवर आम्हाला पण पोलीस प्रोटेक्शन मिळायला हवं। संतोष देशमुख हत्याकांडचे आरोपी सुदर्शन घुले आणि अंधाळे यांना पोलिसांनी पकडलंय ही चांगली गोष्ट आहे। मात्र हे मुख्य आरोपी नसून मुख्य आरोपी त्यांचा आका आहे असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। पकडलेले मुख्य आरोपी नाहीतच ते प्यादे आहेत, मुख्य आरोपी त्यांचा आका आहे असं सांगत त्यांनी पोलिसांच्या तपासावर असमाधानी असल्याचं म्हटलंय। मुख्य आरोपी तो नाहीच आहे, ते प्यादे आहेत। मुख्य आरोपी ते आका आता हे सगळ्यांचे हे गुलाम, प्यादे, फत्रे, अमोक पकडले। 2 आरोपी आज पकडले LCB असं मला कळालं। LCBचं अभिनंदन। परंतु राहिलेलं जे मी म्हणलं होतं ना, बकरी की माँ कब तक दुआ मांगी, 25-26 दिन बकरी की माँ ने दुआ मांगी और एक कोकरू रह गया, वो कोकरू भी जल्दी से जल्दी पकड़ो ऐसा हमारा विनती है। तपासावर समाधान आहे ना। पोलीस तपास आणि जे त्यांच्या अध्यक्षतेखाली IG साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी SIT नेमलेली ती SIT व्यवस्थित तपास करते असं आमचं मत। ठीक बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत
स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अंजली दमानियांविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी बीड येथील वंजारी समाज बांधवांनी केली आहे. बीडमध्ये वंजारी आणि मराठा समाज वाद निर्माण करण्याचं काम दमानियांनी केल्याचा आरोप करत ग्रामीण पोलीस ठाण्यात दमानियांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत वंजारी समाज बांधवांनी काही काळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलंय. 2 दिवसापूर्वी अंजली दमानियाताईंनी बीड जिल्ह्यामध्ये येऊन 2 समाजामध्ये तेढ निर्माण हो असं वक्तव्य केलं असून वंजारा आणि मराठा समाजामध्ये इथं वादंग लावायचं काम चालू आहे आणि इथं वंजारी समाजाचे कर्मचाऱ्यावर भरपूर बोलण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून. असं काही नाहीये की इथं वंजारी समाजाचेच कर्मचारी आहेत. इथं कलेक्टर साहेब वेगळ्या समाजाचे आहेत, SP साहेब वेगळ्या समाजाचे आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की 100% वंजारी समाजाचे कर्मचारी आहेत, वंजारी समाजाचे सगळे पोलीस आहेत, अनेक विभागामध्ये वंजारी समाजाचे लोक आहेत. वंजारी समाजाने दहशत केली, वंजारी समाज असं करतो तसं करतो, असं काही नाहीये. इथं वंजारी समाजालाच भयभीत करून सोडलं ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांनी. त्या ताईंनी इथं येऊन आमचा वाद लावायचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही आताच ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन इथं PI साहेबाला निवेदन दिलेलं आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा असं आमचं म्हणणं आहे. पण ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI साहेब यांनी आतापर्यंत काय गुन्हा नोंद केलेला नाही. आमची हाजरून प्रशासनाला आणि डिपार्टमेंटला विनंती आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि संबंधित ताईवर कठोर. बीड प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशी द्या अशी मागणी जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केली आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी जालन्यात 10 तारखेला महाजन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून आम्हीही त्या मोर्चात सहभागी होऊ असं यावेळी कल्याण काळे यांनी सांगितलंय. बीड हत्या तपासात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये अशी अपेक्षा देखील कल्याण काळे यांनी बोलवून दाखवली आहे. सरकारने ज्या पद्धतीने या खटल्याची सुनावणी करायला सुरुवात केली, किंबहुना जे राजकीय हस्तक्षेप होत आहे ते होता कामा नये एवढीच या ठिकाणी माझी इच्छा राहील. राजकीय मला त्याच्याबद्दल सविस्तर तर सांगता येणार नाही, परंतु तुमच्या माध्यमातून ज्या बातम्या पाहायला मिळतात ते त्यांच्या जिल्ह्यातलं जे काही राजकारण आहे ते मला त्याच्यामध्ये जाणवत आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संधी द्यावी किंवा त्यांना पालकमंत्रीपद द्यावं अशी एक चर्चा आहे. आणि त्या ठिकाणाहून धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाचा बाहेर थांबलेल्या त्यांच्याविषयी मी काही बोलणार नाही, की त्याचं कारण असं की तो महायुतीतल्या सरकारचा आणि मुख्यमंत्र्याचा प्रश्न आहे, तो आपण त्यांनाच विचारला तर बरं होईल. परंतु अनेक विरोधक जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाची राजीनाम्याची मागणी करतात. तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणाने धनंजय मुंडेंना सुद्धा राजीनामा द्या अशी बीडकरांची मागणी आहे आणि त्याच्यात त्या गोष्टीत तथ्य सापडलं तर निश्चितपणाने त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. राज्यात अजून पालकमंत्री ठरलेले. कोल्हापुरातील स्टेशन रोडच्या एका हॉटेलमध्ये चक्क रोटी दिली नाही म्हणून 11 जणांनी राडा घालत तोडफोड आणि मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा थरार CCTVत कैद झाला असून या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांसह एकूण 11 जणांना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव करतायत. भंडारा जिल्ह्यातील 7ही पंचायत समिती सभापती पदाचं आरक्षण सोडत 10 जानेवारीला होणार असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलाय.
स्थानिक स्वराज्य संस्थेची पंचायत समिती तालुका स्तरावरील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून तिच्या सभापती पदाचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा ठेवण्यात आलाय. तालुक्याचे प्रथम क्रमांकाचे पद हे सभापतींचं असल्याने या आरक्षण सोडतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावती जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांना जाणाऱ्या खासगी बसेस यांचं जाळं निर्माण झाल्याने अपघात आणि गैरसोयीचं प्रमाण वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. अमरावती ते परतवाडा, अंजनगाव, अकोट, अकोला, धारणी, बऱ्हाणपूर अशा अनेक मार्गावर धावणाऱ्या खासगी बस प्रवाशांना कोंबून वाहतूक करताना आढळून येत आहेत. या खासगी बसेसना स्थानक नसल्याने त्या कुठेही उभ्या केल्या जात आहेत. तसेच काही सार्वजनिक ठिकाणी त्यांनी थांबे निर्माण केलेत. त्यामुळे या खासगी बसेसवर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न प्रवाशांना पडलाय. जालन्यात मुस्लिम बांधवांच्या जिल्हास्तरीय इज्जतेमाला सुरुवात झाली असून आज दुवा पठण होणार आहे. तर त्यासोबतच मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जालना राजूर रोडवर 62 एकरात मोहम्मद इलायास साहब तबलीग जमात जालना यांच्या नेतृत्वाखाली 2 दिवसीय जिल्हास्तरीय इज्जतेमाचं आयोजन करण्यात आलंय. आज सायंकाळी 6 वाजता मगरिब नमाज नंतर उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करून दुवा पठण झाल्यानंतर या इज्जतेमाचा समारोप होणार आहे. अलिबागमध्ये सध्या अनेक समुद्र किनाऱ्यावर विविध फेस्टिवल्सची धामधूम सुरू असलेली पाहायला मिळत असून या फेस्टिवल्समध्ये कोकणातील सांस्कृतिक आणि लोककलेची माहिती मिळते. सध्या सुरू असलेल्या क्रीम फेस्टिवल्सला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आले. पर्यटनाला चालना देण्यासाठी असे अनेक फेस्टिवल्स भरवले जात असून यामधून स्थानिकांना आपल्या कोकण खाद्य संस्कृतीला प्रसिद्धी देण्याची संधी मिळते. भारतीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील 5वा आणि शेवटचा कसोटी सामना हा 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जातोय. सध्या ऑस्ट्रेलियन संघ हा मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचं नेतृत्व करतोय आणि याच दरम्यान दुसऱ्या दिवसाचा खेळ संपलाय. तर त्या दिवसाअखेर भारताने दुसऱ्या डावात 6 विकेट गमावून 141 धावा केल्यात. यासोबतच भारताने 145 धावांची आघाडी घेतली. यात रवींद्र जडेजा 8 तर सुंदर हा 6 धावांवर नाबाद झालाय. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.